17 ऑगस्टपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आणि त्या संदर्भात सूचना ज्या आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित त्रुटीपूर्तता घोषित शाळेमधील शिक्षक आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येऊ शकतात। त्याविषयी शिक्षकांचं जे मत आहे ते आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर विविध मंत्री ने आज शपथविधी झालेला आहे आणि त्यामध्ये कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं हे संभाव्य मिळू शकतं, शिक्षण मंत्री कोण होऊ शकतं, शिक्षण मंत्री या विस्तारात असेल का, त्यानंतर दुसरा जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तो केव्हा होऊ शकतो, या सोबतच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, आदिवासी विकास असे विविध जे खाते आहेत ते कोणाला जाऊ शकतात याची संभाव्य माहिती जी आहे ती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वात प्रथम राज्यपाल कोश्यारी यांनी एक सूचना जी आहे ती निर्गमित केलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की 17 ऑगस्टपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन हे सुरू होणार आहे। राज्यपाल कोश्यारींनी या संदर्भात आदेश काढलेले आहे। त्यानंतर आता अधिवेशन म्हटलं की सर्वसामान्य जे घटक आहे की ज्यामध्ये ज्या घटकांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीये ते सर्वच घटक विविध आपले प्रश्न मार्गी लावण्याकरिता, सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता आणि त्याचे शासन निर्णय अधिवेशनामधून निर्गमित करून घेण्याकरिता विविध पद्धतीने आंदोलन करत असतात आणि याचाच एक भाग म्हणून शिक्षक देखील आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळत आहे। विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून देखील माहिती समोर येते की अधिवेशनाची तारीख आल्यानंतर आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होऊ शकतं। आता अधिवेशन हे मुंबईला होणार की नागपूरला होणार याविषयी देखील अधिकृत माहिती आल्यानंतर पुढचा जो काही शिक्षकांचा निर्णय आहे तो कशा पद्धतीने असणार आहे त्याची देखील माहिती आल्यानंतर ती आपण माहिती बघणार आहोत। मात्र 17 ऑगस्टपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन हे होणार आहे। त्यानंतर शिक्षक देखील आपले जे त्रुटीपूर्तता घोषित शाळा निधीसह घोषित करणे आणि प्रचलित धोरण म्हणजेच 15-11-11 4 जून 2014 चे शासन निर्णय लागू करून घेणे याकरिता सरकारपर्यंत आपले प्रश्न मांडण्याकरिता आंदोलनाची भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे। विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या संदर्भात सूतोवाच केलेले आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य शिक्षक आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये लवकरच पाहायला मिळू शकतील। त्यानंतर खाते वाटपामध्ये विविध खाते जे आहे ते शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीकडे पाहायला मिळत आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं जाण्याची शक्यता आहे। चंद्रकांत दादा पाटील यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं मिळण्याची शक्यता आहे। त्याचसोबत राधाकृष्ण विखे पाटलांकडे महसूल आणि सरकार खातं असण्याची शक्यता आहे। सुधीर मुनगंटीवार यांना ऊर्जा व वन खातं मिळण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाण यांना गृहनिर्माण खातं मिळण्याची शक्यता आहे। त्याचसोबत दीपक केसरकर यांना पर्यावरण खातं मिळण्याची शक्यता आहे। अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक खातं मिळण्याची शक्यता आहे। त्याचसोबत रवींद्र चव्हाण यांना गृहनिर्माण खातं मिळण्याची शक्यता आहे। त्याचसोबत दादा भुसेंकडे कृषी खातं असण्याची शक्यता आहे। विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास खातं मिळण्याची शक्यता ही माहिती समोर येत आहे आणि त्याचसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद जे आहे ते उदय सामंत यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे। मात्र शिक्षण मंत्री कोण असेल याविषयी मात्र अजूनही माहिती समोर येत नाही। त्यामुळे आत्ताचा जो पहिल्या टप्प्यामधील विस्तार झालेला आहे त्यामध्ये शिक्षण मंत्री पद असणार का हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे। आणि त्याचसोबत आता दुसरा जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो अधिवेशन झाल्यानंतर होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तो सप्टेंबरमध्ये होऊ शकतो असं सुद्धा माहिती विविध जे शिंदे गटातील आणि भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहे यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। आणि त्याचसोबत त्रुटीपूर्तता सेवा संरक्षण वरिष्ठ निवड श्रेणी संदर्भात सुद्धा माहिती समोर येते।
माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांकरिता एक व्हिडिओ जो आहे, माहितीपर व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्रुटीपूर्तताचा जो शासन निर्णय आहे, ही सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, शिक्षण मंत्री आल्यानंतर आपण त्याचा शासन निर्णय जो आहे त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे आणि तो निर्णय आपण करून घेऊ। त्याचसोबत सेवा संरक्षणाच्या संदर्भात सुद्धा जे शासन निर्णय आहे त्या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तो देखील निर्णय आपण करून घेऊ। त्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचं ट्रेनिंग आता शिक्षकांकडून झालेलं आहे आणि त्यामध्ये वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी ही केव्हापासून मिळणार, त्यामध्ये ज्या दिवशी हे ऑनलाईन ट्रेनिंग पूर्ण झालं तेव्हापासून की जी रुजू दिनांक आहे तेव्हापासून, तर त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की रुजू दिनांकापासून जे काही कालावधी हा निवड श्रेणीचा आणि वरिष्ठ श्रेणीचा असतो त्याच धर्तीवरती ही आपण मिळवून देणार आहे। फक्त मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्या संदर्भात आपण हा प्रश्न मार्गी लावणार आहोत, या संदर्भातील निर्णय हे करणार आहोत, अशी माहिती स्वतः माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिलेले आहे। ते जरी याआधी शिक्षक आमदार होते आणि त्यानंतर जरी काही बदल झालेला असला मात्र तरी देखील शिक्षकांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याकरिता ते सातत्याने धडपड करत असतात, प्रयत्न करत असतात आणि निश्चितच त्यामुळं येत्या काळामध्ये पुन्हा बदल पाहायला मिळू शकतो। कारण जे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार असताना शिक्षकांकरिता जर प्रयत्न करत नसतील, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावत नसतील, तर निश्चितच शिक्षकांचे प्रश्न सोडवणारं नेतृत्व पाहिजे असतं आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जे पदवीधर आमदारांचं निवडणुका होऊ घातलेल्या आहे, शिक्षक आमदारांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदलसुद्धा पाहायला मिळू शकतात।